नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचे रेश्माच किचनमध्ये मी रेश्मा खूप खूप स्वागत करत आहे। तर सध्या बाजारामध्ये जिकडे बघा तिकडे हिरवे मटार मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत। तर म्हणूनच म्हटलं मटार पासून आज तुम्हा सर्वांसाठी मटार पुलाव करूया। पुलाव करण्यासाठी इथे मी कोहिनूरचे बासमती तांदूळ यूज केलेले आहेत। पुलाव करण्यासाठी मी इथे 1 कप तांदूळ घेतलेले आहेत व ते स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून 20 मिनिटांसाठी भिजत ठेवणार आहे। पुलाव करण्यासाठी इथे असे काही कंपल्शन नाही की तुम्ही कोहिनूरचे बासमती तांदूळ यूज करायला पाहिजे। तुमच्याकडे जे काही तांदूळ असतील ते तुम्ही यूज करू शकता। तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर भिजत ठेवण्यासाठी मी ते साइडला ठेवून दिलेले आहेत। चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीसाठी सुरुवात करूयात। तर सर्वप्रथम मी इथे पुलाव साठीचा मसाला तयार करून घेणार आहे। तर त्यासाठी मी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी कोथिंबीर, 2-3 आल्याचे तुकडे, लसणाच्या 10-12 पाकळ्या आणि त्याचप्रमाणे 4 हिरव्या मिरच्या व्यवस्थित बारीक करून घेणार आहे। पुलाव तिखट होण्यासाठी मी इथे फक्त हिरवी मिरचीचा यूज केलेला आहे। त्यामुळे तुम्हाला जर जास्त स्पायसी हवं असेल तर त्या अकॉर्डिंग तुम्ही जास्त हिरव्या मिरच्या ऍड करा, किंवा जर तुम्ही कमी तिखट खात असेल तर त्या अकॉर्डिंग तुम्ही कमी हिरव्या मिरच्या यूज करा। चला तर मग आपल्या पुलाव साठीचा मसाला रेडी झालेला आहे। तर आता मी गॅसवर कढई तापण्यासाठी ठेवलेली होती। तर त्यामध्ये मी 2 चमचे तेल तापल्यानंतर त्यामध्ये 3 लवंग, 3 काळी मिरी, 1 मसाला वेलची, त्याचप्रमाणे 1 चक्री फूल ऍड करून त्यामध्ये 2 तेजपत्ता ऍड केलेले आहेत। अख्खे मसाले व्यवस्थितपणे फ्राय करून घेतल्यानंतर त्यामध्ये मी थोडासा कढीपत्ता ऍड करून व शेवटी आपण तयार केलेला पुलाव साठीचा मसाला त्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत। मिक्सर मध्ये बारीक केलेला हा मसाला व्यवस्थितपणे छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत। इथे ना घाई गडबडीमध्ये शेजारी काढून ठेवलेले जिरे टाकायचे मी विसरून गेलेली, त्यामुळे मी ते आता ऍड करत आहे। तर त्यासाठी मी इथे 1 चमचा जिरे ऍड केलेले आहे। मी या मटार पुलावसाठी दुसरे कोणतेही मसाले ऍड न करता फक्त आपण जो मिक्सर मध्ये मसाला तयार केलेला आहे तोच ऍड करणार आहे। या अशा पुलावची सुद्धा टेस्ट खूप भन्नाट लागते। आता आपला मसाला व्यवस्थितपणे छान तेल सुटेपर्यंत फ्राय करून झालेला आहे। तर आता या स्टेजला मी त्यामध्ये अर्धा कप हिरवे वाटाणे ऍड करणार आहे व ते व्यवस्थितपणे छान परतून घेणार आहे। हिरव्या वाटाण्यांची क्वांटिटी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता। 20 मिनिटांनंतर आता आपले तांदूळही छान भिजलेले आहेत। तर आता मटर मध्ये मी सर्व तांदूळ ऍड करून तांदूळ सुद्धा थोडेसे व्यवस्थितपणे हलक्या हाताने फ्राय करून घेणार आहे। तांदूळ मिक्स करताना ते अगदी हलक्या हाताने मिक्स करा, नाहीतर भिजलेले असल्यामुळे त्याचा लवकर तुकडा पडतो। तर आता पुलावसाठी मी इथे 1 कप तांदूळ घेतलेले होते। तर त्या 1 कप तांदळासाठी मी इथे 2 कप पाणी यूज करणार आहे। मिक्सरच्या जारला जो काही मसाला लागलेला होता तो सुद्धा मी पाण्याने धुवून इथे राईस मध्ये ऍड केलेला आहे। 2 कप पाण्यामध्ये सुद्धा आपला राईस व्यवस्थितपणे शिजला जातो, त्याचप्रमाणे एकदम सुटसुटीत होतो। पाणी ऍड केल्यानंतर पुलाव मध्ये मी आता चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेले आहे। मीठ व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात व मीठ व्यवस्थितपणे मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये सर्वात शेवटी मी 1 चमचा घी टाकून मग त्यावर झाकण ठेवलेले आहे। घी टाकल्याने आपल्या पुलावला छान टेस्टही येते, त्याचप्रमाणे आपले तांदूळ खूप छान मऊ होतात। चला तर मग आता झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटे एकदम स्लो गॅसवर आपला पुलाव शिजवून घेऊयात। चला तर मग आपला पुलाव शिजत आहे तोपर्यंत मी दुसरीकडे पुलाव सोबत खाण्यासाठी गाजर रायता तयार करणार आहे। तर त्याची तयारी करत आहे। गाजर रायता करण्यासाठी मी इथे 1 कप गाजर घेऊन ते स्वच्छ धुतल्यानंतर बारीक बारीक किसून घेतलेले आहे व त्यामध्ये मी 1 वाटी छान फेटून घेतलेले दही ऍड केलेले आहे। दही मध्ये मी थोडीशी साखर सुद्धा ऍड केलेली आहे, जेणेकरून आपल्या रायत्याला छान थोडासा गोड सुद्धा फ्लेवर येईल। दही ऍड केल्यानंतर त्यामध्ये मी 1/4 टीस्पून जिरे पावडर, त्याचप्रमाणे 1/4 टीस्पून आमचूर पावडर सुद्धा ऍड केलेली आहे। त्यामध्ये मी ब्लॅक सॉल्ट आणि नॉर्मल आपले साधे मीठ सुद्धा ऍड केलेले आहे। मीठ ऍड केल्यानंतर त्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेली 1 हिरवी मिरची ऍड केलेली आहे। तुम्ही जर जास्त स्पायसी खात नसाल तर हिरवी मिरची स्किप केली तरी सुद्धा चालेल। त्याचप्रमाणे इथे मी गाजर रायत्यासाठी थोडासा बारीक चिरून घेतलेला कांदा सुद्धा ऍड करणार आहे।
तर कांदा ऍड केल्यानंतर मी इथे रायत्याला तडका देणार आहे। तर तडक्यासाठी मी इथे 1 चमचा तुपाचा यूज केलेला आहे। तर तूप मेल्ट झाल्यानंतर त्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी, त्याचप्रमाणे अर्धा चमचा जिरा छान फुलेपर्यंत फ्राय करून घेणार आहे। त्यानंतर मी त्यामध्ये कढीपत्त्याचे पाने व थोडासा हिंग ऍड केल्यानंतर सुक्या 3 लाल हिरव्या मिरच्या छान फ्राय करून मग गाजर रायत्याला छानसा तडका देणार आहे। रायत्याला तडका देण्यासाठी तुम्ही सिंपली तेलाचा सुद्धा यूज करू शकता, परंतु तडका देण्यासाठी तुपाचा यूज केल्याने तडक्याची टेस्टही खूप छान लागते। रायता तयार होईपर्यंत आपला पुलाव सुद्धा छान शिजलेला आहे। तुम्ही बघू शकता तांदूळही खूप छान शिजलेले आहेत। त्याचप्रमाणे त्यामध्ये जे आपण हिरवे मटार टाकलेले ते सुद्धा शिजलेले आहे। तर अशा प्रकारे आपला गरमागरम वाफवता मटार पुलाव तयार आहे। चला तर मग वाट कसली बघता, या मस्त गरमागरम मटार पुलाव आणि रायता खायला। त्याचबरोबर जाता जाता रेश्माज किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। मी भेटते पुन्हा एकदा नवी रेसिपी सोबत।